नमस्कार मित्रांनो, 630 किलोमीटरची ही आपली 3 दिवसाची राईड सुरू झाली. मुंबई वडाळाहून ते महाबळेश्वर, महाबळेश्वर ते दापोली आणि दापोली टू पुन्हा मुंबई, अशी ही आपली 630 किलोमीटरची संपूर्ण राईड आणि त्यातला हा डे 3. गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे 8 वाजले. अशी ही कोकणातली आपली गुड मॉर्निंग आजची. कालची होती महाबळेश्वरमध्ये. सूर्य उगवल्या. असं सूर्याची पहिली किरणं आपल्या घरात पडतात डायरेक्टली. ही अशी चहा पिऊन घेऊया आपण. सूर्य पिवायची आहे वाली चहा. कालू आलेलं आहे. याची गंमत बघूया काय करतो. अरे या मला माहिती नव्हतं वाटतं मी रात्री काल आलेलो. हो बाजूला बाजूला हो. मम्मी आकलते म्हणून तो माझ्याकडे लपतोय. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. कुठं होतास? कुठं रात्री माहीत नव्हतं? मी रात्री आले तुला माहीत नव्हता? हा मित्रांनो, मी आलेलं कसं माहिती पडतं ना, 5 मिनिटात इथं हजर होतो. त्या रात्री कुठेतरी गेला असणार. तो सकाळी आला. हॅलो. काय काय हां, बिस्किटाचा आवाज आला त्याला आता. हो बाहेर बाहेर हो तू बघ. हॅलो. बरोबर आमच्या अजून एक सवंगडी आलेला आहे. अरे ये 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 इकडे 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 इकडे. ले 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 ले. हळूहळू खा, तुला दिलेला आहे. श्वास. बस बस आता दिला. गुड मॉर्निंग झाली. खा खा. आवाज बघ. पप्पा नुसता घाणेरडा आहेस तू. दे हा. गुड मॉर्निंग कर. गुड मॉर्निंग कर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय बघते? तुला पण करा पाहिजे. घाणेरड्या. आपण आता मातीतली कंदमुळं खातोय आज. कोकणात येऊन हीच मजा आहे. आपल्याच मातीतली असे अनमोल आमच्याकडे यांना काटकना म्हणतात. सॉरी सॉरी, आता मम्मी बोलली घोरक्यान आहे, काटकनं वेगळी आहे. तर आता आपण घोरक्यान खातोय गरम गरम. असा हे करायचा असतो, सोलायचा आणि असा
भारी. खूप भारी टेस्ट आहे. घोरक्यान गरम गरम आहे. सकाळची वेळ आहे. मस्त. मातीतली कंदमुळे. चला, आपली कंदमुळं खाऊन झालेली आहेत, जी आपल्या कोकणातल्या मातीतली आहेत. सकाळ सकाळच आता आम्ही घेतोय. आता तुला काय झालं म्हणजे? आता आम्ही घेतोय चहा. तर चहा स्पेशली मम्मीने बनवले. त्यात काय काय ॲड केलं आहे ते मम्मी सांगेल. एकदम टेस्ट कडक आहे. ही आहे सकाळची चहा. त्यामुळे टाकलेलं आहे आला गवती चहा. परत लवंग काय रे वेलची. थांबा आता परत बोलते. ही आहे सकाळची चहा. त्यामध्ये टाकलं आहे आला गवती चहा, वेलची आणि लवंग. भन्नाट टेस्ट. तुम्ही ट्राय करून बघा, खूप भारी वाटतं. आहा. खतम. असा होतला असा कोकणातला नाश्ता. काल आपण महाबळेश्वरला केलं, पण ते आणि हे नो कम्पॅरिझन. कोकण आणि आपलं गावचं घर वेगळीच मजा. हाच मला दिवस आवडता. दिवस आईवरच घालवायचा. तर आपल्या राईडमध्ये हा एक दिवस ॲड झाला आहे. बाकीचा आपला ग्रुप काल पोलादपूरवरून मुंबईला गेला. मी आणि रुपेश गावी आलो. तर हा आता एक अर्धा दिवस असणार आहे. मग दुपारी आपण निघू. तर आणखी काही आपल्याला वेळ आहे तर त्याच्यामध्ये आपण जसे कंदमुळं खाल्ले तशी पपई खाणार आहोत. अजून काय काय आहे पण मी तुम्हाला खाऊ द्यावं सांगेन. चला, तर हा सकाळचा नाश्ता मी चहा झालाय. त्याचा एक मार भेटणार आहे. आता बनतंय माझ्या आवडीचं काकडीचं काय पराठा. काकडी पराठा. काकडी पराठा. इकडे बनले आहेत 2-3 मस्त. आपण थोड्या वेळात आता खाणार आहोत. हा चावून खाशील. सो यमी. सार्थक ये बस इथं. सो यमी. ये खातो ये. हा कडक घरात म्हणजे घ्या 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 नो घ्या. चांगला सार्थक घे काल असतो. अरे बस इथं बस ना. चला, आता आजचा तिसरा दिवस आपला. आजचा प्रवास परतीचा असणार आहे मुंबईकडचा. आपण निघालेलो महाबळेश्वरला. महाबळेश्वरवरून मग कोकण झालं आपलं गाव. आणि आत्ता आपला मुंबईचा प्रवास सुरू होईल. म्हणजे आपला एक सर्किट 3 दिवसाचं कंप्लीट होईल. चला चला, दुपारी आता 3 वाजले. 3चं टायमिंग.
बरोबर झालेला आहे. आम्ही 3 वाजता निघणार होतो. तर गणपती बाप्पा मोरया, गणपती मोरया, जय श्रीराम. चला चला. चल चला, आता परतीचा प्रवास आपला सुरू होतोय. चला, निघता निघता 3:15 तर झाले. चला, निघता निघता 3:10 वाजले. रुपेश निघून रोडवरती आलाय. आता मीच राहिलोय. तरी आम्ही आता ऑन टाईमच आहोत. चला, आपले शूट करतोय सार्थक. तुम्हाला दाखवतोच माझा गावचा मित्र, माझा गावचा सवंगडी सुदाम्या. सुदाम्या. या विवा आली. या या या. चल बाय. चल चल बाय बाय. चले कुतो. दाजीच कुठे आहे तुझे ते? चल चला. आजी आहे कुठं तू? काय बघू ते बघ काय वाटतं जवळ. हो. बाय. चला, फायनली आपण निघालोय. मम्मा रोड पर्यंत येते चालत. उतरलास? चला अननो, बरत ना काकी? बाबानो, हो हो. ना ना, आरामातच जाऊ. चला. हो हो चला. चला हो हो. चला बाबानो. हा. हो, आम्हाला आरामातच जाऊ. चला हो. हे रुपेशचे पप्पा आणि मम्मी दोघांनी सरप्राईज दिली आहे. हो चला, आता आम्ही निघतोय. चला.
चल माई मम्मा आणि आमचे सवंगडी सार्थक बाबा. चल सार्थक चल. हा, चल मला हात तरी मिळव. चल चल क्रिकेटला भेटू. चल हो आरामातच जाऊ दे. चल हो चल बाय. चला गावावरून निघूस वाटत नाही. 1 वाजता आम्ही निघणार होतो आणि 1चं करता करता आम्ही 3 वाजवले. 3चा टायमिंग ठेवला. कोकणाकडचा पण दौरा संपला. अंदनो आपला प्रचलित असा खेड बस डेपो. सो एकेकाळी मी कॉलेजला असताना इकडे गावी इथून घरी जायचं. मला 1:30 वाजताची एक भडवळा एस टी होती आणि मग 4:30ची. तर आम्ही मंडे टू फ्रायडे हे या बसने जायचो आणि सॅटरडे वाकवलीतून भडवळा होती तुमच्या जी दापोलीतून येते ती. असा आमचा त्यावेळचा कॉलेज टाईमचा 12वी पर्यंतचा हा खेड बस डेपोमधून प्रवास होत होता. गावी येताना जी उत्सुकता असते ना मित्रांनो, निघताना ती अगदी नाहीशी होते. मुंबईकडे पाय निघतच नाहीत. चला आपण आता भरण्यात पोहोचलोय. मुंबई गोवा हायवेला अटॅच होणार आणि पुढे प्रवास करू ना. चहा घेऊया. माझ्यासारखाच आहे छोटू पण. चला हा जे आपल्यासारखा कोणीतरी भेटलाय जो आपल्या बरोबरच आहे असं वाटतंय आता. येताना ज्या टी सेंटर मध्ये पण चहा प्यायला तिथे चहा पिणार आहोत. मम्मीला कॉल पण करूया. काय आहे माझ्याकडे एक्स्ट्रा एक. चला चहा झालाय. 4:15 झालेत आणि आपण आता भरण्याने कुठून निघतोय. चल आता अजूनपर्यंत आपण खेडे गावातून फिरत होतो आतल्या रस्त्यानं. आता इथून आपण मुंबई गोवा हायवेला अटॅच होतोय. तर आता असं वाटतंय आपण मुंबईला चाललोय. थोडा ओके सीट. अलकाई देवीचं मंदिर हे छोटं एंट्रन्स. गणपती बाप्पा मोरया. मंगळमूर्ती मोरया. जय शिवराय. माझं गावी येण्याचं हे डिसिजन अगदी 100% योग्य झालं मला. एक रात्र आणि अर्धा दिवस भेटला मला आणि तोही वेळ घालवला तोही अगदी खूप. मुंबईला निघणं हे निघावं असं वाटत नव्हतं. मी थांबलोय आता महाडमध्ये जिथे टेंभुर्णी धबधबा आहे. अगदी
माझ्या बॅक साईडला. ही अशी जेट आहे इथे मोठी. वाळू काढतात या. सुंदर आहे. समोरच आहे खूप छान व्ह्यू आहे. ही आपण बघतोय ही सावित्री नदी आहे. थोडाच वेळ अगदी 5 मिनिटं थांबलो आम्ही. पाय रिलॅक्स केले. थोडंसं जसं नदीच्या किनाऱ्यावरती गेलो पण खूप छान वाटलं. थोडाच वेळ गेलो पण. रुपेशची शाईन 125 आणि ही आपली R15. तो तोपर्यंत आम्ही दोघे जरा घुमघुम करतो आणि भेटू आपण माणगावला एका छोट्याशा टी ब्रेकला. तोपर्यंत तुम्हाला मी माणगावला थांबेन बोललो होतो पण आम्ही टाईम वेस्ट होईल म्हणून कुठे आता जास्त थांबलो नाही. तर आम्ही आता डायरेक्टली पेनला महाडनंतर पेनला थांबलो आहे. सो रुपेश आणि मी आता एक वडापाव खाणार, चहा घेणार आणि मग डायरेक्ट चनबिटीला थांबणार. मग पुढचा प्रवास तू तिथून पुढे जाशील ना की माझ्याबरोबर येस पुढे? ईस्टर्न एक्सप्रेसला जाणार. तिकडेच येशील ना कुठपर्यंत माझ्यावर? मानपूर. राईट म्हणून म्हणजे आम्ही आता चेंबूरपर्यंत सोबत असू. मग मी पुढे वडाळा आणि रुपेश डायरेक्ट भांडू. मी फटाफट आता खाऊन घेतो. वाजलेत किती वाजले? 8 वाजले. 8:15. चहा पिऊन घेतो आम्ही. गरम आहे तोपर्यंत. कर्नाळा थंडी वाढले आणि कर्नाळामधून पण आता क्रॉस करायचं. कर्नाळ्यात जाम थंडी असणार. ऑलमोस्ट आपण कर्नाळ्यात पोचलो. कर्नाळ्याच्या थोडंसं मागे आहोत. थोडंच नाव आहे. चला आत्ताची थंडी डायरेक्ट कर्नाळ्यात थंडी काढायचं. प्रॉब्लेम असं झालं की आम्ही अगदी एक दुसऱ्याला दिसू अशाच अंतरावरती गाडी चालवत होतो. गावापासून वाशीच्या आधीपर्यंत. पण वाशीमध्ये आल्यानंतर वाशीच्या मागे आल्यानंतर ट्रॅफिक खूप होतं. सो थोडं आम्ही एक दुसऱ्यापासून हाईड झालेलो. तर वाशीसाठी जो लेफ्ट घ्यायचा होता ब्रिजवरचा तर तो मी घेतला. मी त्याच्या आधी लेफ्टसाठी हळूहळू थांबलेलो कारण रुपेश मागे होता आणि तो ठाण्याकडच्या ऐरोली रोड पकडून सरळ गेला. चलो लेट खूप ट्रॅफिक काय त्यानं खूप ट्रॅफिक. एवढा मोकळ्या रोडने आलो आपण आणि जवळ येऊन अशा ट्रॅफिकमध्ये फसलो ना की असं कंटाळवाणा येतं. वाटतं यार ठीक आहे चल आता जवळच आलो आपण घरी पोचणार आणि हे असं ट्रॅफिक कशामुळे होती काय माहिती आहे. मला वाटतं हे घाटकोपरकडे जाणारा जो फ्लायओव्हरपासून जो लेफ्ट घेतो तिथे खूप सारी म्हणजे पुढे सिग्नल आहे त्याच्या पुढे. तर ही सगळी ट्रॅफिक त्याच्यामुळे असते. तरी हे बाईकचं आपल्याकडे बाईक असल्याचा आनंद हा मित्रांनो. कारवाले सगळे फसलेत आणि आपण झापूक झुपूक चाललोय. बट आहे गॅप तरच जायचं. जबरदस्ती आलं नाही. इफ आय सेफ
ढिंचाक ढिंचाक ढिंचाक. ढिंचाक 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 ढिंचाक. हा हे बघा, हे याच्यामुळे सर्व ट्रॅफिक आहे. हे घाटकोपरसाठी जाणारे घाटकोपर साईड पुढे, आता पुढे हा सिग्नल आहे, त्याच्यामुळे सगळी ट्रॅफिक. त्याच्या पुढे रोड पूर्ण खाली. चला, आता आपल्याला तर ट्रॅफिक नाही भेटणार आहे, रोड क्लिअर. आता आपण झापून जातो. चला, आता भेटूया आपण पुढे. प्रवास कंटिन्यू असेल. फायनली आपण वडाळा गणेशनगरमध्ये पोहोचलो आहे. आजचा दिवस सुद्धा राईडचा आज संपेल. जस्ट मी आता पुढे गेटवरून राईड घेतला की मी घरी पोहोचेन. सो 3 दिवसाची राईड आपली आज संपन्न होणार आहे. आपण 3 दिवसामध्ये जे झालेली धमाल आणि मजा मस्ती जे काय बघितलं, तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा. आणि माझे येणारे असे नवनवीन ब्लॉग हे तुम्ही पाहत राहा. असा होता हा आपला सलग 3रा दिवस, जे आपण कंटिन्यू एक राईड कंप्लीट केली. मुंबई, महाबळेश्वर, कोकण म्हणजे दापोली आणि पुन्हा मग रिटर्न मुंबईला. सो आपली टोटल 630 किलोमीटर राईड झालेली आहे. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर येत राहतील. तर तुमचा चांगला सपोर्ट असावा एवढीच इच्छा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. सो चला, भेटूया आता एका नव्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार.